वैभव, एक मिनिट द्या. नमस्कार. आज आपण फेसबुक लाईव्ह मध्ये छत्रपती युथ फेस्टिवलच्या अंतर्गत पुन्हा एकदा भेटत आहोत. एक वेगळी संकल्पना घेऊन खरं तर आजचा हा फेसबुक लाईव्ह आपण सुरू करतोय. मध्यंतरी आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जवळपास 27 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती संवाद त्या ठिकाणी घडवला होता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष सत्यजित दादा तांबे पाटील यांच्या संकल्पनेतनं आणि नेतृत्वाखाली हा छत्रपती युथ फेस्टिवल 25 एप्रिल पासून सुरू झालेला आहे आणि तो आजही सुरूच आहे. या दुसऱ्या टप्प्यावरती आम्ही पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांनी एक मागणी आमच्याकडे नोंदवली होती की आम्हाला विशेषतः UPSC असेल, MPSC असेल आणि आर्मी, नेव्ही या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत या परीक्षांची तयारी कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन जर युवक काँग्रेसच्या माध्यमातून या फेसबुक लाईव्हच्या पोर्टलवरनं जर आम्हाला मिळालं तर निश्चितपणे त्याचा आम्हाला फायदा होईल. आणि ही जी काही मागणी युवकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आमचे प्रांताध्यक्ष सत्यजित दादा यांच्याकडे केली. सत्यजित दादांनी देखील अत्यंत गांभीर्याने या विषयाला प्रतिसाद देत त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम तातडीनं हाती घेऊ असं त्यांना आश्वस्त केलं. आणि त्याच भूमिकेतनं सत्यजित दादांच्या संकल्पनेतनं आज हा कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत. आम्ही जाहीर केल्याप्रमाणे आज 8 तारखेपासून ते पुढील सलग 6 दिवस म्हणजे 8, 9, 10, 11, 12 आणि 13 मे असे 6 दिवस वेगवेगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी आपल्या समोर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन आपल्याला युवक काँग्रेसच्या या पोर्टलवरनं होणार आहे. आता हे मार्गदर्शन होत असताना हे मार्गदर्शन कोण करणार ही एक उत्सुकता लोकांमध्ये, युवकांमध्ये होती. मी त्याविषयी आपल्याला कल्पना देऊ इच्छितो. आजचे आपले जे काही मान्यवर पाहुणे आहेत त्यांचा आपल्याला मी परिचय या निमित्तानं करून देऊ इच्छितो. उमेश रुपनवर. उमेश रुपनवर हे स्पर्धा परीक्षा या क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं अत्यंत अग्रगण्य असं नाव आहे. आपल्याला माहितीच आहे की उमेश रुपनवर सर हे सह्याद्री करिअर मार्गदर्शक ही जे काही बारामतीची संस्था आहे आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा या विषयावरती काम करतीये त्याचे संचालक आहेत. त्याचबरोबर पोलीस भरती आणि सैन्य भरतीच्या विविध पुस्तकांचे ते यशस्वी लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष वापरतात आणि त्याच्या माध्यमातून यश संपादन करतायत. हे करतं फार मोठं यश उमेश सरांचं त्या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या अग्रगण्य असणाऱ्या विविध वर्तमानपत्रांमधून त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांबाबत गेली अनेक वर्ष उमेश रुपनवर हे युवकांना मार्गदर्शन करत आहेत. अशा अत्यंत हरहुन्नरी आणि या क्षेत्रातल्या वाकबगार अशा व्यक्तीला या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती युथ फेस्टिवल मध्ये त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. उमेश रुपनवर सर, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. नमस्ते. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उमेश रुपनवर सर जे आहेत ते आपल्याशी संवाद साधतील. 6 दिवस हे पुढील सेशन सातत्याने चालू राहील. मी अधिकचा वेळ घेत नाही. साधारणतः कल्पना आपल्याला सांगू इच्छितो की सुरुवातीच्या कालावधीमध्ये आजचा जो आपला विषय आहे की आर्मी भरती, विशेषतः 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान असणार आहे. तर आर्मी भरतीच्या बाबतीमध्ये एकूण आर्मी भरतीचं स्वरूप काय असतं, त्याच्यासाठी कशा प्रकारची तयारी करावी लागते, निकष काय काय असतात, या सगळ्या बाबींवरती त्या ठिकाणी उमेश सर आपल्याशी बोलतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर आपले जर काही प्रश्न असतील तर निश्चितपणाने ते प्रश्न आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या प्रश्नांना देखील उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी उमेश सर करतील. वेळेअभावी सगळेच प्रश्न घेता येतील असं नाही, पण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. मी आधीच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मागील 2 दिवसापूर्वी अशी एक बातमी आली की महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी भरती जी आहे ती भरती करणार नाही असा निर्णय घेतला. वास्तविकता शासनाच्या स्तरावरती ह्या कोरोनाच्या संकटामध्ये यशस्वीपणे लढण्यासाठी त्या ठिकाणी अहोरात्र काम करते. खूप चांगल्या प्रकारचे काम शासनाचं चाललं आहे. भरतीच्या बाबतीमध्ये किंवा इतर अनुषंगिक निर्णय जे काही प्रशासनाला आणि शासनाला घेणं आवश्यक आहे शासन ते वेळोवेळी घेत राहील. परंतु जरी समजा भरती काही कालावधीसाठी थांबली किंवा पोस्टपोन झाली तर देखील आगामी कालावधीमध्ये भरतीची प्रक्रिया ही पुन्हा सुरू होणार आहेच आहे.
त्याच्यामुळे मी असं या ठिकाणी सूचित करेल या स्पर्धांच्या परीक्षांच्या तयारीसाठी काम करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या मुलांना की आपल्याला जर समजा त्या ठिकाणी भरती काही कालावधीसाठी पोस्टपोन होत असेल तर हा वाढलेला कालावधी जो आहे त्या वाढलेल्या कालावधीचा आपण सकारात्मकपणे विचार करून त्याचा अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी आपलं नॉलेज वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग निश्चितपणाने करू शकता. उमेश सर, मी आता सगळी सूत्र आपल्याकडे सोपवतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आजच्या या फेसबुक लाईव्ह सेशनला त्या ठिकाणी सुरुवात करावी. येस. सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या फेसबुक पेजवर सर्व विद्यार्थी मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्याची कशी प्रक्रिया असते किंवा पॅरामिलिटरी सारख्या भरत्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतात. एमपीएससी सारख्या परीक्षा असतील किंवा युपीएससी सारख्या परीक्षा असतील, या परीक्षांची महाराष्ट्रातील उमेदवारांना ओळख व्हावी यासाठी कोरोनाचं संकट असताना सुद्धा त्यांना घरी बसल्या याचं मार्गदर्शन उपलब्ध व्हावं म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सत्यजितजी दादा तांबे साहेब यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांना रोज वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. समजा आजचा विषय आर्मी भरतीचा असेल, उद्या नेव्ही एअरफोर्सला उद्या 11 वाजता तो असणार आहे. त्यानंतर परवा 11 वाजता पॅरामिलिटरी भरती जे स्टाफ सिलेक्शन कमिशन घेतं त्याच्यावरती मार्गदर्शन असणार आहे. अशा पद्धतीचं शेड्यूल एमपीएससी युपीएससी पर्यंत सगळं मार्गदर्शन रोज सलग 6 दिवस चालणार आहे. तर त्याचं पहिलं सत्र आज सुरू होते. आजचा विषय आहे खूप आर्मी भरती. दादांनी आवर्जून सांगितले की ग्रामीण भागातल्या आणि शहरी निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना आर्मी भरतीची बऱ्याच वेळा माहिती उपलब्ध होत नाही आणि ती कशा स्वरूपाची भरती असते, त्याची प्रक्रिया काय असती, त्याच्यासाठी क्रायटेरिया निकष कोणकोणते असतात, शिक्षण असेल, उंची असेल, वय असेल, हे कशा पद्धतीचं असतं, त्याचं मैदानी चाचणी, लेखी परीक्षाची सर्वसाधारण बेसिक सगळी माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध हो. खरं तर हे मार्गदर्शन जास्त स्पर्धा परीक्षेचं हे 2 टप्प्यामध्ये घ्यावं लागतं. कारण काही विद्यार्थी जे प्रत्यक्ष अभ्यास करतात आणि काही 1-2 मार्कातनं जातात वगैरे, त्यांच्यासाठी थोडं वेगळं मार्गदर्शन असतं. आणि ज्याला काहीच माहित नाही, हे आर्मी भरती, नेव्ही भरती, एअरफोर्स भरती दरवर्षी हजारो पदांची होत असते पण त्याची कसलीच माहिती होत नाही, त्यांच्यासाठी एक वेगळं मार्गदर्शन. तर खास करून आपण जे बेसिक मार्गदर्शन पहिल्या टप्प्यात घेणार आहे की ज्याला खरंच आर्मी कधी जाहिरात निघते, त्याच्यासाठी निकष काय असते काहीच माहित नाही, त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण हे मार्गदर्शन देणार आहे. तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगू शकतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कॉमेंटमध्ये असं आलं की सर आता नोकर भरतीची बंदी आहे, आम्ही कशी तयारी करायची. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट आहे की तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र सरकारने कोरोनाचं संकट आल्यामुळे नोकर भरती थांबवलेली आहे. निश्चितपणे भरती पुन्हा सुरू होणार आहे. जे अत्यावश्यक सेवा आहेत, पोलीस, आर्मी, ह्या सेवांची तर भरती खरंच दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असते. दुसरा विषय असा आहे, त्यामुळे आता खरं तर शांततेच्या काळात विद्यार्थ्यांनी घाम गाळला पाहिजे. आता जर चांगलं कष्ट घेतलं तर येणाऱ्या भरतीमध्ये त्याला निश्चित पद्धतीने यश मिळतं. दुसरं असं की यातील जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी किंवा युपीएससी ह्या ज्या भरती आहेत ह्या केंद्र सरकार घेतं आणि केंद्र सरकारने अद्यापर्यंत कोणत्याही नोकर भरतीवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे त्या प्रक्रिया सुरूच राहणार आहेत. आता कालच नेव्ही भरतीचं एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ह्या भरत्या नियमितपणे सुरू जाणार आहे. पुणे आर्मी भरतीचा आता लेखी परीक्षेचं शेड्यूल लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आर्मी, नेव्हीची तर एकही दिवस वाया न घालवता तयारी केली पाहिजे. आता सर्वप्रथम आपण ह्या ज्या भरत्या आहेत ह्या आर्मीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भरत्या घेतल्या जातात आणि त्याच्या निकषावरती प्राथमिक चर्चा करणार आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात आर्मीमध्ये जी भरती केली जाते ती सोल्जर जनरल ड्युटी असते, त्यानंतर सोल्जर टेक्निकलची भरती असते, त्यानंतर सोल्जर क्लर्क व स्टोअर किपरची भरती असते, त्यानंतर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर मधलं एक नर्सिंग असिस्टंट पद आहे त्याची भरती असते आणि सोल्जर ट्रेड्समनची भरती असते. एक 5-6 प्रकारच्या भरत्या दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात. आणि सर्वप्रथम आपण ह्या भरत्यांचं प्राथमिक निकष काय आहेत, ह्या भरतीत पात्र होण्यासाठी कुणाकुणाला संधी आहे. कारण आर्मीचं असं असतं की वयाची खूप कमी पात्रता असते. आर्मीची बहुतांश पदं म्हणजे सोल्जर जनरल ड्युटीचं पद तर फक्त 21व्या वर्षीच वय समाप्त होत असतं. म्हणजे 22 जरी वर्ष झालं तर त्याला आर्मीत सोल्जर जीडी मध्ये जाता येत नाही. आणि आर्मीतली काही पदं अशी आहेत की जी फक्त 23व्या वर्षापर्यंतच तुम्ही देऊ शकता. 23 वर्षानंतर आर्मीतली पदं देता येत नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मी पाहतो की 23 वर्ष झाल्यानंतर किंवा 21 वर्ष झाल्यानंतर सर आम्हाला ह्या पदात जायचं होतं पण आम्हाला माहितीच मिळेल नाही, असा महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे. आणि म्हणूनच त्या वर्गाला माहिती व्हावं की किती वयाच्या आत आपल्याला ही परीक्षा देता येते. त्याचबरोबर शिक्षण सुद्धा आर्मीमध्ये
भरती होण्यासाठी खूप शिक्षणाची सुद्धा गरज नसती. अगदी 10वी-12वीतून आर्मीमध्ये सगळ्या भरती प्रक्रिया पार पडल्या जातात. काही तर आर्मीमध्ये अशी पदं येते की 10वी नापास विद्यार्थ्यांना, 8वी पास विद्यार्थ्यांना सुद्धा आर्मीत जाता येते. ही सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजपर्यंत माहित होत नाही. आणि या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगाने आपण एकेका पदाची पहिल्यांदा भरतीचा निकष बघणार आहे. नंतर ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, ह्यासाठी कशी यंत्रणा काम करत असते, त्याची जाहिरात कशी येते ती पाहणार आहे. नंतर या भरतीसाठी कागदपत्र कोणती लागतात तो आपण टॉपिक पाहणार आहे. त्यानंतर भरतीचं मैदानी चाचणी कशा पद्धतीने होतं, कारण ह्या भरत्यांचं आर्मीचं पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाते. त्या मैदानी चाचणीवर आपण चर्चा करणार आहे, ज्याला शारीरिक क्षमता चाचणी आपण म्हणतो. त्यानंतर या परीक्षांचं मेडिकलचा टप्पा पार पडत असतो. तर मेडिकल कसं होणार आहे या परीक्षांचं, वैद्यकीय चाचणी कशी होणार आहे, त्यावरती आपण चर्चा करणार आहे. आणि शेवटचा टप्पा आहे लेखी परीक्षा. या पदासाठी लेखी परीक्षा, त्याचं गुणांकन कसं असतं यावरती आपण चर्चा करणार आहे. आणि शेवटचा एक थोडा वेळ आपण विद्यार्थ्यांचं जे काही प्रश्न असतील, तुम्ही आत्ताच प्रश्न विचारून ठेवलं तर चालतील, त्या प्रश्नावरती शेवटी आपण चर्चा करणार आहे. जे जे काही विद्यार्थ्यांचं प्रश्न असतील त्यावरती आपण चर्चा करणार. आता सुरुवातीला आपण एका एका पदाची प्राथमिक माहिती आपण पात्र आहे का नाही त्यासाठी आपण सुरुवातीला प्राथमिक माहिती पाहूया. सर्वात प्रथम आर्मीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात ज्या पदाची भरती केली जाते ते म्हणजे सोल्जर जनरल ड्युटी. सोल्जर जनरल ड्युटी या पदासाठी उमेदवार फक्त 10वी पास असावा लागतो. 10वी पास असणाऱ्या उमेदवाराला सोल्जर जनरल ड्युटीमध्ये जाता येतं. त्यासाठी टक्केवारीची अट ठेवलेली आहे. 10वी मध्ये उमेदवाराला 45% मार्क असणं अपेक्षित आहे. म्हणजे 10वी मध्ये 45% मार्क असणारा कोणताही उमेदवार सोल्जर जीडीमध्ये जनरल ड्युटीमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक अशी अट घातलेली आहे की प्रत्येक विषयात उमेदवाराला 10वी मध्ये किमान 33% मार्क पडणं अत्यावश्यक आहे. अशा पद्धतीची शिक्षणाची अट आहे. त्यानंतर वयाची अट आहे. वयाच्या अटीमध्ये उमेदवार या भरतीमध्ये 17.5 ते 21 वर्ष वय असणं अपेक्षित आहे. 17.5 ते 21 वर्षाचीच मुलांना या भरतीमध्ये संधी मिळत असते. त्यानंतर उंचीमध्ये 168 सेंटीमीटर इतकी उंची अपेक्षित आहे उमेदवारासाठी. त्यानंतर उमेदवाराच्या छातीचं मोजमाप घेतलं जातं. उमेदवाराची छाती ही 77 सेंटीमीटर असली पाहिजे आणि उमेदवाराला 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. म्हणजे त्याची छाती फुगवून 82 सेंटीमीटर भरली पाहिजे. जर उमेदवाराला छाती फुगवता आली नाही 5 सेंटीमीटर तरी उमेदवाराला ह्या भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागतं. त्यामुळं सोल्जर जनरल ड्युटी या प्रक्रियेत समजून घ्या. आता नुकतंच गेल्या वर्षी म्हणजे 2019ला शासनाने महिलांना पहिल्यांदाच या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतलेला आर्मीमध्ये. त्यासाठी उंचीचा निकष फक्त 142 सेंटीमीटर ठेवलेला आहे. त्यामुळे महिलांना सुद्धा आता ह्या आर्मीमध्ये जाण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर दुसरा जो आर्मीचा आहे तो सोल्जर टेक्निकल. सोल्जर टेक्निकल ह्या पदाची भरती सुद्धा दरवर्षी होत असते. याच्यामध्ये 12वी पास उमेदवार लागतो आणि 12वीला 50% मार्क्स असणं अपेक्षित आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे विषय असले पाहिजेत आणि या विषयाचं 50% मार्क जर घेतली तर त्या उमेदवाराला या भरतीमध्ये सोल्जर टेक्निकल मध्ये जाता येतं. आणि प्रत्येक विषयात कमीत कमी 40% मार्क 12वीला पाहिजेत. अशा पद्धतीचं निकष ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर उमेदवाराला वयाच्या निकषामध्ये 17.5 वर्षापासून 23 वर्षापर्यंत ही भरती प्रक्रिया देता येते. त्यानंतर उमेदवाराच्या उंचीचं 167 सेंटीमीटर उमेदवाराची उंची असणं अपेक्षित आहे. उमेदवाराची छाती ही कमीत कमी 76 सेंटीमीटर असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. म्हणजे छाती फुगवून 81 सेंटीमीटर छाती बसली तर या भरतीसाठी उमेदवार पात्र ठरत असतो. त्यानंतर पुढची एक मोठ्या प्रमाणात भरती जी केली जाते ते म्हणजे सोल्जर क्लर्क व स्टोअर कीपर. सोल्जर क्लर्क व स्टोअर कीपर. आता हे भरतीचं थोडक्यात कुठल्या पदावर काम करत असतं ते थोडंसं मी सांगतो की सुरुवातीला जे सोल्जर जे सांगितलं ते प्रत्यक्ष रणभूमीवर रणांगणावर उमेदवाराला काम करायला लागतं. सोल्जर टेक्निकलची जी पदं असतात त्यामध्ये आर्मीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र असतात, वाहनं असतात. भंडार असतात. त्या भंडारांमध्ये मालाची आवक जावक असेल किंवा त्याचा हिशोब ठेवणं असेल, कारकुनी स्वरूपाचा पत्रव्यवहार करणं असेल, अशा स्वरूपाची कामं क्लर्कला करावी लागतात, सोल्जर क्लर्कला. आणि त्यासाठी सॉरी, हॅलो, माझा आवाज येत आहे? तर त्यासाठी 12वी ही पात्रता ठेवण्यात आलेली आहे. सोल्जर क्लर्कसाठी
12वी ही पात्रता आहे आणि 12वी मध्ये उमेदवाराला 60% मार्क असले पाहिजेत. उमेदवार आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, सगळ्याच फॅकल्टीच्या उमेदवारांना यामध्ये संधी आहे आणि प्रत्येक विषयात कमीत कमी 50% गुण असणं अपेक्षित आहे. त्यासाठी सुद्धा उमेदवाराला वयाची पात्रता आहे 17.5 ते 23 वर्ष अशा पद्धतीचं वयाची पात्र दिलेलं आहे. उंचीमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात सूट दिलेली आहे. 162 सेंटीमीटर उंची असणं अपेक्षित आहे. त्यानंतर छातीचं मोजमाप घेतलं जातं. मिनिमम छाती 77 सेंटीमीटर असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे, म्हणजे छाती 82 सेंटीमीटर फुगवून भरली पाहिजे. अशा पद्धतीचं आहे निकष ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर सोल्जर नर्सिंग असिस्टंट म्हणून एक दरवर्षी याची भरती मोठ्या प्रमाणात होत असते. सोल्जर नर्सिंग असिस्टंट म्हणजे अ, शासनाचं जी आर्मीमध्ये मोठमोठे दवाखाने आहेत, त्या दवाखान्याला जे डॉक्टर आहेत आणि आरोग्य अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारा जो वर्ग असतो त्याला सोल्जर नर्सिंग असिस्टंट म्हणतात. हा खूप मोठ्या प्रमाणात वर्ग आवश्यक असतो. याच्यामध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे पशुवैद्यक जो विभाग असतो, म्हणजे आर्मीमध्ये जे घोडे असतील, खेचर असतील, कुत्रे असतील, ह्यांची सुद्धा देखभाल करणारा यांच्या जो पशुवैद्यक अधिकारी आहेत किंवा डॉक्टर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारा एक स्टाफ मोठा असतो. त्याला सोल्जर नर्सिंग असिस्टंट म्हणतात. तो एक विभाग असतो आणि जो सैनिक आजारी असतात किंवा युद्धात जखमी झाले असतात, त्यांची शुश्रूषा सेवा करणारा, प्राथमिक उपचार करणारा हा एक सोल्जर नर्सिंग असिस्टंट असतात. तर प्राथमिक उपचार सुद्धा करतात आणि जे मेडिकलचं साहित्य आहे, त्याची आवक-जावक असेल किंवा ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा देखरेख ठेवण्याचं काम हा नर्सिंग असिस्टंट हा विभाग करत असतो. त्यानंतर त्यामध्ये शेवटचं एक महत्वाचं पद आहे भरलं जाणारं. इतरही पदं भरली जातात, पण हे 5-6 प्रकारची पदं खूप मोठ्या प्रमाणात भरली जातात. ते म्हणजे सोल्जर ट्रेड्समन. सोल्जर ट्रेड्समनला उमेदवार हा फक्त 10वी पास असावा लागतो किंवा आय-टी असावी लागते. सोल्जर ट्रेड्समध्ये बहुतांश पदं तर 8वी वर भरली जातात. म्हणजे 10वी नापास झालेल्या उमेदवाराला सुद्धा सोल्जर ट्रेड्समन मध्ये जाता येतं. असे साधारणतः 18 प्रकारचे ट्रेड्स आर्मीमध्ये भरले जातात. म्हणजे मेस कीपर आपण कुक म्हणतो किंवा हाऊसकीपर सफाई कामगार म्हणतो, टेलर आला, नंतर वेटर आला, धोबी आला, बार्बर आला, डॉग गार्ड सुद्धा असतात त्यात. डॉग गार्ड आला, पेंटर आला, घोड्यांची निगा राखणारा सुद्धा एक व्यक्तीची नेमणूक केली जाते. ते अशा 18 प्रकारची नेमणूक. या जरी पोस्ट साधारण वाटत असल्या, तरी सुद्धा 8वी पास झालेल्या, 10वी नापास झालेल्या विद्यार्थ्याला जर खरंच आर्मी दलात जाऊन देश सेवा करण्याची संधी पाहिजे असेल, तर 10वी नापास विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये खूप चांगली संधी उपलब्ध असते. सरकारच्या खूप चांगल्या सेवा त्यामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे याच्यात सुद्धा उमेदवारांनी विचार केला पाहिजे. कितीतरी उमेदवारांना माहित नाही की आपण 8वी वर सुद्धा आर्मीमध्ये जाऊ शकतो. 10वी नापास असून सुद्धा अशा पदांसाठी आपण आर्मीत जाऊ शकतो, या गोष्टीची माहिती नाही. आता ही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया कशा स्वरूपाची असते त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. इतर जी भरत्या असतात, आपण एमपीएससी पाहू किंवा इतर सरळ सेवा तलाठी वगैरे असतात, या भरत्या किंवा पोलीस भरती असते आणि आर्मीच्या भरत्यांमध्ये भरती घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा फरक आहे. तर सर्वप्रथम ही भरती कशी असती, जाहिरात कशी येते, त्या गोष्टीचा आपण आता पहिल्यांदा पाहणार आहोत. यासाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांना कोणकोणत्या संध्या कशा पद्धतीने आर्मीमध्ये जाता येतं. तर आर्मीमध्ये एकतर ह्याची भरती प्रक्रिया जी परीक्षा असते ती हिंदी आणि इंग्रजीमध्ये असते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना न्यूनगंड आणि भीती असते. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की खूप वशिला वगैरे चालतो, ह्याच्यामध्ये आपलं काम नाही. तर कितीतरी विद्यार्थी मी पाहिलेले आहेत की कुठेही ₹1 न भरता आर्मीमध्ये भरती झालेले आहेत. त्यामुळे जो विद्यार्थी आर्मीचा सिलेबस असेल, आर्मीत कसं जायचं त्याची प्रक्रिया समजून घेत असेल, त्याला सहजासहजी आर्मीमध्ये भरती होता येतं. फक्त हार्ड वर्क, मेहनत आणि योग्य दिशेने मेहनत करणं गरजेचं असतं. आता एक 2-3 गोष्टी समजून घ्या. पहिल्यांदा आर्मीची जी भरती प्रक्रिया असते ती राबवण्यासाठी एआरओची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे आर्मी रिक्रुटिंग ऑफिस त्याला म्हणतात. अशी देशामध्ये 73 पेक्षा जास्त एआरओ आहेत, आर्मी रिक्रुटिंग ऑफिस आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 आर्मी रिक्रुटिंग ऑफिस निर्माण केलेले आहेत. म्हणजे पुणे असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल आणि नागपूर असेल, असे 5 आर्मी रिक्रुटिंग ऑफिस आहेत आणि या 5 आर्मी रिक्रुटिंग ऑफिसच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पार पडत असते. जसं आपल्या इथं प्रशासकीय विभाग किंवा महसूल विभाग आहेत. समजा पुणे विभाग, महसूल विभाग असेल तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असं जिल्हे त्याच्या अंतर्गत येतात. तसं आर्मीने रिक्रुटिंग विभाग केलेले आहेत. फक्त आर्मीच्या विभागात
अंतर्गत येणारे जिल्हे खूप वेगळे आहेत. समजा आपण जर पुणे रिक्रुटिंग विभाग बघितला तर पुणे रिक्रुटिंग विभागाच्या अंतर्गत पुणे येतं, अहमदनगर येतं, बीड येतं, उस्मानाबाद येतं आणि लातूर येतं. म्हणजे या जिल्ह्यातल्या मुलांना एकाच वेळेस भरती प्रक्रिया आर्मीची देता येते. त्यानंतर जर आपण मुंबईचा विभाग बघितला आर्मी रिक्रुटिंग विभाग तर मुंबई येतं, मुंबई उपनगर येतं, ठाणे येतं, पालघर येतं, रायगड येतं, नाशिक येतं. या जिल्ह्यातल्या उमेदवारांना एकाच वेळेस मुंबई एआरओची ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस फॉर्म भरता येतो. कुणालाही फॉर्म भरता येत नाही. समजा मुंबई एआरओची जाहिरात आली तर पुण्याचा पोरगा तिथे कधीच फॉर्म भरू शकत नाही. ही प्रक्रिया समजून घेतलं पाहिजे. समजा औरंगाबाद रिक्रुटिंग विभागाची ज्यावेळेस दरवर्षी जाहिरात येते तर त्या विभागामध्ये औरंगाबाद आलं, जालना आलं, त्यानंतर बुलढाणा आलं, परभणी आलं, शिंगोली आलं, सॉरी धुळे आलं, जळगाव आलं, नंदुरबार आलं. याच जिल्ह्यांना फक्त फॉर्म भरते. नागपूर एआरओची जर भरती असेल तर नागपूरमध्ये नागपूर आलं, भंडारा आलं, गोंदिया आलं, अमरावती आलं, वर्धा आलं, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यातल्या उमेदवारांना तिथं फॉर्म भरते. किंवा कोल्हापूर एआरओची जाहिरात आली तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या उमेदवारांना फक्त फॉर्म भरते. त्यामुळं आर्मी एआरओची सिस्टीम समजून घ्या. त्या एआरओ मध्ये जे जिल्हे येतात त्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना इथं फॉर्म भरतात. आता दरवर्षी ह्या एआरओची भरती प्रक्रिया सुरू होत असते. आता या भरतीमध्ये सुरुवातीला तुमचं जास्त ते डॉक्युमेंट आणि मैदानी चाचणी घेतली जाते. आता जर तुम्ही ह्या निकषामध्ये ऑनलाईन फॉर्म सुटत असतात, ऑनलाईन फॉर्म आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड येतं आणि ऍडमिट कार्डावरती तुम्हाला फिजिकलला जावं लागतं. त्याच्या आधी आपल्याकडे डॉक्युमेंट कोणते आहेत ते समजून घ्या. प्रत्येकाला जाताना ऍडमिट कार्ड एक महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो, सगळ्यात महत्वाचं आर्मी भरतीसाठी जाण्यासाठी फोटो, तुमची शैक्षणिक कागदपत्र, सगळे जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, वर्तणुकीचा दाखला, चारित्र्याचा दाखला, जात धर्म प्रमाणपत्र, ही सगळी प्रमाणपत्र, ऍफिडेव्हिट सुद्धा लागतं. एनसीसी असेल तर एनसीसी सर्टिफिकेट, स्पोर्ट असेल तर स्पोर्ट सर्टिफिकेट, हे सगळे सर्टिफिकेट घेऊन आधार कार्ड लागतं. हे सगळी कागदपत्र घेऊन तुम्ही त्या भरती प्रक्रियेच्या ठिकाणी जायला पाहिजे. आता घाई गडबडीत मी सांगतो, एखाद्याला जर काही शंका असतील कागदपत्रात तुम्ही बिनधास्त विचारू शकता. कोणतेही भरती प्रक्रिया आर्मी मधील कोणत्याही टप्प्यावरचं तुम्हाला कागदपत्र असतील, मेडिकल असेल, कोणतीही शंका तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आता मैदानी चाचणी उमेदवारांना घेतली जाते. आता मैदानी चाचणीमध्ये आर्मीमध्ये सगळ्यात समजून घ्या की 4 प्रकारचे मैदानी चाचणी तुम्हाला फेस करायला लागतील. त्यातलं जे 2 प्रकार आहेत, एक 1600 मीटर आणि पुलअप्स, त्यालाच फक्त मार्क आहेत. आणि दुसरं जे 2 प्रकार आहेत त्याला फक्त पात्रच आहेत, त्याला मार्क नाही. त्यात तुम्ही फक्त पात्र झाला पाहिजे एवढीच अट आहे. आता मैदानी चाचणीतला सगळ्यात पहिला, सगळ्यात अवघड वाटणारा आणि सगळ्यात आव्हानात्मक प्रकार म्हणजे 1600 मीटर धावणं. त्यासाठी तुम्हाला 60 गुण आहेत. टोटल मैदानी चाचणीसाठी 100 गुण असतात. त्यामध्ये 1600 मीटर धावण्यासाठी 60 गुण आहेत. आणि जर तुम्ही 5 मिनिट 30 सेकंदात हे अंतर पूर्ण केलं तर तुम्हाला 60 पैकी 60 गुण दिले जातात. 5 मिनिट आणि 45 सेकंद तुम्हाला जर कालावधी लागला तर तुम्हाला 48 गुण दिले जातात. त्यापेक्षा जास्त कालावधी लागला तर उमेदवाराला 0 गुण दिले जातात, भरती प्रक्रियेतनं बाद केलं जातं. त्यामुळे पहिल्यांदा समजून घ्या, 1600 मीटर मध्ये जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमचा वर्कआउट सराव महत्वाचा आहे. त्यासाठी लॉंग रनिंग आठवड्यातनं एकदा पाहिजे, आठवड्यातनं एकदा हिल ट्रेनिंग पाहिजे आणि पळताना सुद्धा ऑन युअर मार्क सेट आणि क्लॅपरनी क्लॅप किंवा गो म्हणल्यानंतर तुमचं स्टेपिंग कसं पाहिजे. एकाच वेळेस खूप मुलं सुटत असतात, त्यामुळे तुमचं पळताना तुमचं स्टेपिंग प्रॉपर पाहिजे, एका रिदम मध्ये तुम्ही पळायला पाहिजे, तुमचं प्रॉपर आर्म ऍक्शन झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर तुम्ही रिदम कमी जास्त पळाला, काही मुलं एकदम फास्ट पळतात नंतर स्लो होतात तरी ते आर्मी मधून बाहेर पडतात. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित स्टार्ट घेतला, साधारणतः 1600 मीटर म्हणजे 400चा ट्रॅक असतो, तिथं 4 राऊंड तुम्हाला पळायचं असतं. आणि 4 राऊंड पळण्यासाठी शेवटचा जे राऊंड असतो, फिनिशिंग आपण म्हणतो, तो 1:05 किंवा 1:10 मध्ये येणं गरजेचं असतं. पण पूर्ण उलट होतं की शेवटचा राऊंड आपण 2 पेक्षा जास्त वेळ घेतो, 2 मिनिटापेक्षा. शेवटी जास्त थकून जातो आणि मग त्याचं चुकीचं. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस त्या पद्धतीने केलं पाहिजे, प्लॅनिंग आखलं पाहिजे. पहिला राऊंड कसा पाहायचा, पळण्याची स्टेपिंग असेल, रिदम असेल, तो सेट केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर सराव केला, आता खूप सांगण्यासारखं आहे. म्हणजे आर्मीमध्ये एक डॉक्युमेंटवर सांगायचं म्हणलं तर एक भाग होऊ शकतो, किंवा नुसतं फिजिकलवर बोलायचं म्हणलं तर एक भाग होऊ शकतो. आणि आपल्याला ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे, कारण वेळेचंही भान आपल्याला आहे
आणि ह्या गोष्टींनी ओझरता मी सांगेल. तुमच्या जर काही शंका येत असतील तर नंतर तुम्ही शेवटी विचारू शकता. त्यानंतर पुढचा टप्पा असतो पुलअप्सचा. सगळ्याला माहिती आहे की त्या बीमवरती आपल्याला आता हाताला धरून असं पुलअप्स काढायचे असतात. पुलअप्स काढताना तुमचं पाय झगडलं चालत नाही किंवा पाय वाकवलेलं चालत नाही. सरळ पाय ठेवून पुलअप्स जर तुम्ही 10 काढलं तर 40 गुण दिले जातात, लक्षात ठेवा. जसं पुलअप्स कमी येतील तसं गुण कमी केले जातात. 6 पुलअप्स काढले तर 16 गुण दिले जातात आणि 6 पेक्षा जर कमी पुलअप्स काढलं तर 0 गुण दिले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रकार असतो की 9 फूट रुंद खड्ड्यातून उडी मारून पलीकडे जावं लागतं. ते काही तसा तुलनेने सोपा प्रकार असतो. त्याला गुणांकन नाही, पण तो पात्र करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर चौथा इव्हेंट असतो म्हणजे झिगझॅग फळी असते अरुंद, आणि त्या झिगझॅग फळीवरून कोणताही आधार न घेता तुम्हाला चालत जावं लागतं. तो एक प्रकार आहे, त्यालाही गुणांकन नाही. तो एक टप्पा पार करणं फक्त अपेक्षित असतं. अशा पद्धतीने तुम्ही जर मैदानी चाचणी व्यवस्थित पार केली तर निश्चितपणे तुम्हाला चांगले गुण मिळतील. मैदानी चाचणी पात्र झालेल्या उमेदवारांना मेडिकलला बोलवलं जातं. आता मेडिकलचा टप्पा सुद्धा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. मेडिकल हा खूप फास्ट विषय. आर्मीचं अतिशय स्ट्रिक्टली मेडिकल चेक केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे मेडिकलला कशा पद्धतीने फेस करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मेडिकलला बघितलं जातं, त्यामध्ये उंची आणि छाती. उमेदवाराने न घाबरता उंची व्यवस्थित ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केले त्या पोस्टची उंची, आता मगाशी मी सगळ्या पोस्टच्या उंची वगैरे सांगितलेलं आहे, त्या पोस्टला उंची चेक केली जाते, ती बसती का पाहिलं जातं. त्यानंतर तुमची छाती, छाती जर 5 सेंटीमीटर इथं फुगवता नाही आली तरी उमेदवाराला बाहेर जावं लागतं. त्यामुळे इथं 5 सेंटीमीटर छाती फुगवता आलं पाहिजे. न घाबरता उमेदवारांनी हे फेस केलं पाहिजे. त्यानंतर उमेदवारांच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत सगळ्या बॉडीचं चेकअप होत असतं. तुमचं डोळे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची दृष्टी 6x6 ची दृष्टी अपेक्षित आहे. दृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असता कामा नये. तुम्हाला पुढं काय अक्षरे इंग्लिशमध्ये असतात, मोठी छोटी ती वाचावी लागतात बसून जागेवरून. तुमच्यामध्ये दृष्टीमध्ये दोष कोणता आहे का ते पाहिलं जातं. तुमचा कलर ब्लाइंडनेस रंगांधळेपणा आहे का तो सुद्धा चेक केला जातो. त्यानंतर तुमचं कान चेक केलं जातं. कानामध्ये पूर्ण आवाज येतोय का, बहिरेपणा आहे का हा चेक केला जातो. कानाचा पडदा फुटलेला आहे का हे सुद्धा चेक केलं जातं. तुमचं दात सुद्धा चेक केलं जातं. तुमचं सगळे दात आहेत का, दात किडलेले आहेत का, तुटलेले आहेत का, हिरड्या मजबूत आहेत का, दात काळे पिवळे डाग आहेत का, इथपर्यंत चेक केलं जातं. दातामध्ये जरी तुमचे फुटलेले तुटलेले दात असतील तरी सुद्धा पॉईंट दिला जातो. त्यामुळे उमेदवारांनी ते लक्षात रिमेडिकल घेतलं जातं. पुन्हा तुम्ही ते दुरुस्त करू शकता. त्यानंतर तुमचं नाक सुद्धा चेक केलं जातं. त्यानंतर कानाचं तर आपण पाहिलं. त्यानंतर एल्बो दात पाहिलं. त्यानंतर एल्बो चेक केला जातो. सरळ एल्बो होतात का किंवा कुठला हात बेंड होतोय का प्रॉपर पद्धतीने हेही चेक केलं जातं. हातापायाला पसीना येतोय का, तर हात पाय कंप पावतात का, थरथर कापतात का, हे सुद्धा चेक केलं जातं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं उमेदवारांनी घाबरून जायचं नाही. तुमचे चेस्ट एक समान आहे का, ते किंवा कंधे एक समान आहेत का ते सुद्धा चेक केलं जातं. सगळ्यात महत्वाचा म्हणजे नॉकनीचा प्रॉब्लेम उमेदवाराचा असतो. बऱ्याच वेळा नॉकनी उमेदवार बाहेर पडतात. नॉकनी म्हणजे काय, उमेदवार सरळ रेषेत उभे राहिल्यानंतर जर गुडघ्याला गुडघं लागत असेल तर तो नॉकनीचा प्रॉब्लेम असतो. सरळ उभं राहिल्यानंतर गुडघ्यामध्ये जर विशिष्ट अंतर असेल तरच उमेदवार पात्र ठरत असतो. गुडघ्याला जर गुडघं लागत असतील म्हणजे नॉकनीचा प्रॉब्लेम असेल तरी उमेदवाराला पॉईंट दिला जातो. किंवा गुडघ्यामध्ये जास्त जरी अंतर असेल तरी उमेदवाराला पॉईंट दिला जातो. तेही लक्षात ठेवा. हायड्रोसिल चेक केलं जातं. अंडाशय आपण म्हणतो त्याच्यामध्ये कुठला दोष आहेत का, कमी जास्त आहे का, त्याच्यामध्ये पाणी झाले का, खूप तो विषय प्रायव्हेट पार्ट उमेदवाराचा चेक केला जात. हड्डिया कुठली तुमची फ्रॅक्चर झाली का ते सुद्धा चेक केलं जातं. फ्लॅट तुमचा पाय सरळ आहे का फ्लॅट आहे का ते सुद्धा चेक केलं जातं. बवासीर किंवा आपण पाईल्स म्हणतो किंवा मुळव्याध ते सुद्धा चेक केलं जातं. खूप मेडिकलमध्ये असे 18-20 पॉईंट असतात. ते सगळे चेक केले जातात. जर एखाद्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याला रिमेडिकल द्यावं लागतं. मेडिकल मधलं असं बरंचसं पॉईंट असतात की तुम्ही व्यायामाने ते कव्हर करू शकता. म्हणजे नॉकनी सारखं किंवा असे कितीतरी प्रॉब्लेम आहेत की जे तुम्ही व्यायाम जर केला म्हणजे 10-11 प्रकारचा व्यायाम आहे. तो जर केला तर नॉकनीमध्ये एका महिन्यात, दीड महिन्यामध्ये उमेदवार तो नॉकनीचा प्रॉब्लेम घालवू शकतो. त्यासाठी सुरुवातीपासूनच एकदम मेडिकलला गेल्यानंतरच आपला पॉईंट सुरुवातीपासूनच सराव करतानाच ह्या भरतीत उतरतानाच उमेदवारांनी हे मेडिकल चेकअप करून त्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट जर केली तर निश्चितपणे उमेदवाराला मेडिकलमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. हे मी सांगतो. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा हा एक शेवटचा टप्पा आहे. लेखी परीक्षेचं धावता आढावा घेतो आणि तुमच्या नंतर प्रश्नाला थोडंसं मला वेळ द्यावा लागेल. लेखी परीक्षेमध्ये समजून घ्या की साधारणतः सगळ्या परीक्षांचं स्वरूप सारखं आहे. तरी प्रत्येकाचं मार्क गुणांकन वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं टॉपिक वेगळं आहे. तर साधारणतः गणित वगैरे विषय, सामान्य ज्ञानसारखा विषय, विज्ञानसारखा विषय सगळ्याच परीक्षांना असतो. त्यामुळे तो विषय तुम्ही पक्क करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपण सोल्जर जनरल ड्युटीचं पाहू.
सोल्जर जनरल ड्युटीला 100 मार्काची परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतात. त्यामध्ये गणित आलं, सामान्य ज्याला जनरल नॉलेज म्हणतात तो आलं, विज्ञान आलं आणि अलीकडे आता बुद्धिमापनवरती 5 प्रश्न विचारतात, तर बुद्धिमापन एक टॉपिक आला. अशा पद्धतीने त्याचा टॉपिक आला. त्यानंतर तुम्हाला सोल्जर आपण टेक्निकल पाहिलं. टेक्निकल मध्ये सुद्धा हे बहुतेक 200 गुणाचा पेपर असतो. 4 मार्कावर एक प्रश्न असतो, 50 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये सुद्धा हेच टॉपिक आले. भौतिकशास्त्र आलं, रसायनशास्त्र आलं, त्यानंतर गणित आलं. अशा पद्धतीचं टॉपिक आहे त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला क्लर्कचा पेपर थोडासा वेगळा असतो. क्लर्क व स्टोअर कीपर मध्ये 2 पेपर असतात. एक पेपर असतो 100 गुणांसाठी. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आलं, गणित आलं, विज्ञान आलं आणि संगणक आलं. तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पेपर असतो तो इंग्लिश मध्ये आला, इंग्लिश ग्रामर आणि पॅसिव. तो दीर्घोत्तरी प्रश्न आला त्याच्यामध्ये. तर तो एक टप्पा आला. त्यानंतर ट्रेड्समन पदासाठी 100 गुणांची 60 मार्काची परीक्षा घेतली. त्यामध्ये जनरल नॉलेज आलं, गणित आलं आणि विज्ञान आलं. अशा पद्धतीचं लेखी परीक्षा स्वरूप असतं. सगळ्यात महत्वाचं तुम्ही गणित बेसिक समजून घेतलं पाहिजे. गणिताच्या सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्या तर गणित हा विषय असा आहे की पैकीच्या पैकी तुम्ही गुण घेऊ शकता आणि सगळ्याच परीक्षेला गणित आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात दुसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे जनरल नॉलेज. जनरल नॉलेज मध्ये इतिहास आलं, भूगोल आलं, राज्यघटना आलं, अर्थशास्त्र आलं. सगळ्याच टॉपिक वरती तुम्हाला थोडंसं प्रश्न विचारतात. त्यामुळे ती तुम्हाला त्याच्यात काही पीएचडी करायची नाही. बेसिक संकल्पना समजून घ्यायची. इतिहास काय आहे नक्की, प्राचीन इतिहास कसा आहे, आधुनिक भारताचा इतिहास काय आहे, त्यातल्या महत्वाच्या संकल्पना, महत्वाच्या तारखा, महत्वाच्या संस्था, महत्वाची पुस्तकं ही त्याच्यावरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला विज्ञान आलं. विज्ञानामध्ये जीवशास्त्र आलं, भौतिकशास्त्र आलं, रसायनशास्त्र आलं, संगणक आलं. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ते विज्ञान बेसिक संकल्पना समजून घेऊन जर अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला विज्ञानमध्ये सुद्धा चांगले गुण घेता येतात. अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं संकल्पना समजून जर अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित चांगले गुण घेता येतात. अशा पद्धतीने आता काही या परीक्षेमध्ये खूप सांगण्यासारखं आहे की काही सवलती दिल्या जातात. समजा एनसीसी जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी आर्मी मध्ये जाण्याची खूप चांगली संधी आहे. खेळाडू असेल तरी त्याला चांगली संधी आहे. एनसीसी वाल्याला खूप अशी संधी आहे की एनसीसी जर ए सर्टिफिकेट असेल तर त्याला 5 गुण बोनस मिळतात. एनसीसी बी सर्टिफिकेट असेल तर त्याला 10 गुण बोनस मिळतात आणि एनसीसी सी सर्टिफिकेट असेल तर 15 गुण बोनस मिळतात. खास करून सोल्जर जनरल ड्युटी आणि ट्रेड्समनला तर एनसीसी सी सर्टिफिकेट असेल तर लेखी परीक्षाच पूर्ण माफ केली जाते. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा समजून घ्या. तसंच खेळाडू असतील तरी सुद्धा तुम्हाला 20 पासून गुण बोनस मिळत असतात. ह्या सगळ्या परीक्षा ह्या सगळ्या प्रक्रियेवरती तुम्ही निश्चित चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. मला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत का आता मला दिसतात काय ह्याच्यावरती? जर काही प्रश्न असतील तर एक शेवटच्या 2-3 मिनिटात तुमचा प्रश्न आणि मग आपण समारोप केला असता. किरणजी आवाज येतोय माझा? हॅलो. हो सर, आपण बोला सर. अत्यंत महत्वाची माहिती आपण सांगत आहात. हा. आपण बोला सर. आता मला इथे प्रश्न दिसत नाहीत बरं का खाली, त्यामुळे मला नक्की समजत नाही. उत्तर देऊ का अजून थोडा वेळ? काय झालंय की विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर थोडंसं आपण प्रश्नावरती हे केलं असतं. नाही, प्रश्न तर येतच राहतील सर. तुम्ही तुमची माहिती देणं पूर्ण करा. आपण त्यातले काही जे निवडक प्रश्न असतील ते प्रश्न आपण घेऊयात. असं आपण करायचं बोला काय? सर. हा, आपण बोला हा, सर. कारण आता मी घाई गडबडीत रिटर्न परीक्षेचे पूर्ण टप्पच सांगितलेलं त्यांना. हो. अर्धा तास आपला किती वेळ झाला? अर्धा तास झाला ना? आता काही ठीक लोकांनी आहे. एक प्रश्न असा आहे, हा अक्षय पाटील म्हणून आपल्या एका मित्राने प्रश्न विचारलाय हा की हा हा आर्मीला आणि पोलीस भरतीला कोणते पुस्तक वापरा. आता पोलीस भरती आजचा विषय नाही आपला, पण हा, पोलीस भरती आपण परवा दिवशी नंतरच्या टप्प्यात हा, आपण घेणार आहे निश्चितपणे. आता पुस्तकाचं बरं का, चांगला प्रश्न आहे की सगळ्यात महत्त्वाचं. आता मी पुस्तकं लिहिलेली आहे ती, पण विद्यार्थ्यांना मला असं सांगा वाटतं की बेसिक वाचा पहिल्यांदा. म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकं जी आहेत ना, 5वी 6वी 10वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं, 12वी पर्यंतची मी म्हणतो, बेसिक पाठ्यपुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला मूळ संकल्पना व्यवस्थित समजून घेतील आणि मग अभ्यास करणं सोपं जाईल. त्यामुळे निश्चित आधी बेसिक पुस्तकं वाचा आणि बाकीची ह्या गोष्टी मी सुद्धा माझ्या ह्याच्यावरती टाकल्या होत्या की बाबा पुस्तकाची यादी असेल किंवा ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. अजून असा वेगळा काय प्रश्न आहे का विद्यार्थ्यांना? तर आता आर्मी भरती जी होते ही जिल्ह्यानुसार होते की कशी होते? थोडंसं आणखी पुन्हा एकदा नाही, विस्ताराने सांगा ना. आर्मी भरती जिल्ह्यानुसार होत नाही. आता बाकीच्या जी भरती असतात, समजा तलाठी सारख्या भरती, सरळ सेवा सारख्या भरती जिल्ह्यानुसार होतात. पोलीस भरती जिल्ह्यानुसार होती. पण आर्मी ही एकमेव अशी भरती आहे की खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे थोडीशी. म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवाराला समजायला खूप किचकट असे की ह्याची एकतर संकेतस्थळ आहे ती इंग्लिशमध्ये येते. त्यामुळे विद्यार्थी सहसा ते पाहतच नाहीत.
आणि मग विद्यार्थ्यांना समजत नाही की भरती कशी असते, तर ARO विभाग केला जातो, म्हणजे आर्मी रिक्रुटिंग ऑफिस, त्याला मराठीत आपण भरती केंद्र म्हणूया. अशी महाराष्ट्रात 5 भरती केंद्र तयार केलेली आहेत आणि त्या 5 भरती केंद्राच्या अंतर्गत 36 जिल्हे घेतलेले आहेत. प्रत्येक भरती केंद्राच्या अंतर्गत 5 ते 6 जिल्हे दिले आहेत. ज्यावेळेस त्या भरती केंद्रात जाहिरात येते त्यावेळेस फक्त त्याच जिल्ह्यातल्या उमेदवारांना फॉर्म भरता येतो. दुसऱ्या जिल्ह्यातल्या उमेदवाराला त्यावेळेस फॉर्म भरता येत नाही. एवढीच फक्त. समजा पुणे भरती केंद्राची जर जाहिरात आली तर पुणे असेल, अहमदनगर असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल आणि बीड असेल, याच जिल्ह्यातल्या उमेदवार फॉर्म भरता येतो. सोलापूरच्या उमेदवाराला फॉर्म भरता येत नाही, ठाण्याच्या उमेदवाराला तिथं फॉर्म भरता येत नाही. ही फक्त थोडीशी वेगळी बाजू आहे, ती समजून विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. सर, युवती सुद्धा मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसच्या पेजला फॉलो करत असतात. मला युवतींच्या दृष्टीने एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आर्मी भरतीमध्ये मुलींना संधी आहे का, आणि आहे तर ती कशी आहे, आणि त्याचं काही रिझर्वेशन वगैरे आहे का, कोटा आहे का वेगळा? हा, नाही, आता आर्मीमध्ये आजपर्यंत मुलींना भरती नव्हती, पण आता पहिल्यांदा जीडी मध्ये मुलींसाठी स्पेशली गेल्याच वर्षी 2019ला मुलींचं फॉर्म भरून घेतलेलं आहे आणि खूप 10वी पासवर मुलींना ह्याच्यामध्ये आर्मीमध्ये जाता येतं. उंचीची सुद्धा सवलत 142 सेंटीमीटर फक्त उंची ठेवलेलं आहे, त्यामुळे मुलींना खूप संधी आहे. आर्मीमध्ये संधी आहे आणि इतर पोलीसमध्ये तर 30% डायरेक्ट आरक्षणच दिलेलं आहे. मुलींना पोलीसमध्ये तर खूप मोठी संधी. आपण परवा नंतरच्या भागामध्ये मुलींना पोलीसमध्ये कशी संधी याच्यावरती स्पेशल आपण चर्चा करणार आहे. आर्मीमध्ये सुद्धा आता शासनाने संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांनी खरंच ह्याचा फायदा घेतला पाहिजे. मी असं पाहतोय की आर्मीमध्ये जाण्याचं खूप जणांचं स्वप्न असतं, पण आर्मीची माहितीच उपलब्ध होत नाही. ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण बाकीचं भरत्यांची माहिती आपल्या वर्तमानपत्रात येत असती, मराठी वर्तमानपत्रात, पण आर्मीचं सगळं जी यंत्रणा आहे ते थोडक्यात दिल्लीवरून हलत असती आणि त्याची संकेतस्थळ सुद्धा इंग्लिशमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्मीची जाहिरात आलेलीच माहिती होती आणि कुठल्याच वर्तमानपत्रात ते जाहिरात येत नाही. त्यामुळे थोडंसं खूपच गोपनीयता खरं तर पाळली जाते. हा विषय थोडा वादाचा विषय किंवा नंतर हा विषय आपण घेऊ शकतो, पण निश्चितपणे आर्मी विद्यार्थ्यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि आर्मीची जाहिरात आली की तत्काळ फॉर्म भरला पाहिजे. खूप चांगली संधी आहे, हजारो प्रकारच्या जागा भरल्या जातात. सर, एक पुढचा प्रश्न आहे की बेसिक पद्धतीचा, अगदी की आर्मीसाठी बेसिक कोणती कोणती कागदपत्र इच्छुकांनी तयार केली पाहिजेत, आवश्यक असतात अशी? हा, आता सगळ्यात महत्वाचं, उमेदवार 10वी नंतर काय पद आर्मीचे येतील, काय पद 12वी नंतर येतील. उमेदवाराकडे सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक कागदपत्रामध्ये 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, धर्माचं सर्टिफिकेट, अविवाहित असल्याचं सर्टिफिकेट लागतं. त्याचं कारण असं आहे की आर्मीच्या बऱ्याच पोस्ट 21 वर्षाच्या आत भरल्या जातात आणि 21 वर्षाच्या आत लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे, म्हणून शासनाने तिथं अविवाहित असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा तिथं आर्मीने मागवलेलं असतं. तेही उमेदवारांनी नेणं गरजेचं असतं. अशा पद्धतीचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा इतर ऍफिडेव्हिट, आता नवीनच आलेलं आहे, ऍफिडेव्हिट करून तुमचं विशिष्ट तिकीट लावून तुमचा फोटो लावून एक ऍफिडेव्हिट वकिलामार्फत घेऊन जाणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी कागदपत्रातनं हजारो मुलं बाहेर पडली. आता कालच्याच भरतीला ऍफिडेव्हिट नव्याने सुरू झाल्यामुळे उमेदवार कोल्हापूर यारोला, पुणे यारोला मी पाहिलं कितीतरी मुलं बाहेर निघली की त्यांना ती ऍफिडेव्हिट विशिष्ट नमुन्यात नेताच येत नव्हतं, माहित नव्हतं. तिथे गेल्यानंतर आर्मी भरतीच्या रॅलीत गेल्यावर कळलं त्यांना की ऍफिडेव्हिट लागत आहे. त्यामुळे उमेदवारांनी नीट कागदपत्राची व्यवस्थित आत्ताच फाईल फोल्डरमध्ये व्यवस्थित कागदपत्र लावले पाहिजेत, तरच आणि तयारी केली पाहिजे, तरच येणाऱ्या भरतीमध्ये निश्चित उमेदवाराला खूप चांगली संधी आहे. तर अजून एक प्रश्न आपल्याकडे आलाय. एका विद्यार्थ्याला एक शंका आहे, तो विचारतोय की दातांना कॅप बसवली असेल तर भरतीमध्ये सिलेक्शन होते का? नाही, दात निश्चितपणे चेक केले जातात, पण दात जर तुटले असतील, किडले असतील किंवा हिरड्या मजबूत नसतील किंवा हिरड्या हे झाल्या असतील तरच भरतीत काढलं जातं. दाताला जर कॅप बसवली असेल तर तसा मेडिकलचा पॉईंट नाही दिला जात, नाही अडचण येणार काय. अजून एक प्रश्न आहे सर की ही जी लेखी परीक्षा असते आर्मीची, तर ही मुळातच डिफेन्स मिनिस्ट्री करते, सगळं केंद्र सरकारचा हा विषय असतो, आणि ती रिजनल लँग्वेज मध्ये असते का, अगदी बेसिक मराठीमध्ये नाही देतात नाही का? नाही बरं का, सगळ्यात महत्वाचं असं आहे की स्टाफ सिलेक्शन, आपण परवा लेक्चरला पाहणार आहे, स्टाफ सिलेक्शन सेंट्रल गव्हर्नमेंटच घेतं, पण त्याची जी परीक्षा असते ती रिजनल लँग्वेज मध्ये दिली जाते. म्हणजे मराठीत उमेदवाराला स्टाफ सिलेक्शन देता येते. रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, पण रेल्वेची सुद्धा परीक्षा गेले 5 वर्ष झाला मराठीतून देता येते. फक्त आर्मीने आज तागायत असा निर्णय घेतलेला नाही. आर्मीची परीक्षा ही फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेमध्ये देता येते, त्यामुळे उमेदवारांनी हिंदीचाच अभ्यास करणं गरजेचं आहे. पुस्तक वाचताना सुद्धा शक्यतो एनसीआरटीची पुस्तके हिंदीमधील किंवा ज्याचं इंग्लिश चांगलं असेल तर इंग्लिश मधील पुस्तक वाचले पाहिजे, म्हणजे त्याचा अभ्यास करणं गरजेचं. मी एक म्हणजे मी आवर्जून सांगतो की मी हिंदीतूनच पुस्तक लिहिलेलं आर्मीमध्ये, कारण ते हिंदीतूनच विद्यार्थ्यांचा तो अभ्यास असतो. सर, आपण आज या ठिकाणी आर्मी भरतीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली.
मला वाटतं की पहिल्यांदाच असा प्रयत्न फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कुणीतरी केलाय की एवढी चांगली विस्तृत अशी प्रकारची माहिती, ती देखील आपल्यासारख्या या क्षेत्राला अत्यंत जाणकार व्यक्तीकडनं त्या ठिकाणी थँक्यू. पोहोचण्यासाठी हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न झालाय. सर, आपण आजच्या या सेशनसाठी वेळ दिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. मी आज जे काही दर्शक आहेत त्या दर्शकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ही तर खरं तर आपल्या या शृंखलेतली आजची सुरुवात आहे. हे खरं तर आजचं फक्त पहिलं सेशन होतं. अजून जवळपास 5 पर्व जी आहेत ती 5 पर्व या ठिकाणी होणार आहेत. उद्याचा जो विषय असणार आहे तो नेव्ही एअरफोर्स भरती संदर्भातला असणार आहे. रुपनवर सर त्याविषयी आपल्याला आजच्या प्रमाणेच सविस्तर माहिती उद्या आपल्याला देतील. मी आपल्याला आवाहन करतो की उद्या सकाळी ठीक 11 वाजता आमच्या याच पेजवरती आपण आज जसं मोठ्या संख्येने आलात तसं उद्या देखील या आणि नेव्ही एअरफोर्स भरती संदर्भात त्या ठिकाणी माहिती मिळवा. आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण ते प्रश्न आधीच काढून ठेवा आणि ते प्रश्न या ठिकाणी विचारा. आपल्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न उमेश रुपनवर सर करतील. सर, आपण आज या ठिकाणी आलात, आपला वेळ दिलात. मी आपला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आणि आमचे प्रांताध्यक्ष सत्यजित दादा तांबे पाटील यांच्या वतीनं मनापासून आभारी आहे.